नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण महागाई आणि बेरोजगारी यांच्यातील संबंध समजून घेणार आहोत. महागाई वाढते म्हणजे काय, तर त्यावेळेला मागणी वाढलेली तुम्हाला दिसून येते. म्हणजे काय, तर त्यावेळेला हे दिसून येते की मागणी कुठेतरी एखादी वस्तूची वाढायला लागली. मग जो त्या वस्तूचं उत्पादन करणारा एखादा व्यक्ती असेल तो काय म्हणेल, अरे या वस्तूची किंमत वाढायला लागली, म्हणजे पुढच्या वर्षी पण लोक याची वस्तू विकत घेतील. मग मी काय करतो, मी जर भांडवलदार असेल तर मला त्या प्रकारच्या वस्तूंचं किंवा त्याचं सेवांचं उत्पादन वाढवायला लागेल. त्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन होण्यासाठी मला नवीन फॅक्टरी सेटअप करायला लागेल. नवीन फॅक्टरी सेटअप करण्यासाठी मला पैसा खर्च करायला लागेल, नवीन लोकांना हायर करायला लागेल किंवा त्याला रिक्रुटमेंट करायला लागेल. म्हणजे नवीन लोकांसाठी रोजगार निर्माण होतो. म्हणजे काय, तर ज्या ज्या वेळेला महागाई दर थोडासा तुम्हाला वाढताना दिसून येतो, त्याच वेळेला तुम्हाला काय दिसून येतं की बेरोजगारीचा दर कमी होतो किंवा महागाई वाढताना त्यावेळेला तुम्हाला रोजगारात वाढ होताना तुम्हाला दिसून येते. ह्याच्या बरोबर उलट पण घडतं की महागाईचा दर जर खाली यायला लागला तर त्यावेळेला तुम्हाला बेरोजगारीचं प्रमाण पण वाढताना दिसतं. म्हणजे काय, महागाईचा दर खाली येतोय म्हणजे वस्तू आणि सेवांच्या मागणी खाली चालली. वस्तू आणि सेवांची मागणी खाली चालली म्हणजे काय, तर वस्तूचं उत्पादन पण कमी होईल. जो उत्पादन करणारा व्यक्ती असतो तो फॅक्टरीमधून लोकांना कामाला काढून टाकेल. कामावरून काढून टाकलं म्हणजे लोक बेरोजगार व्हायला लागली. म्हणजे काय, तर महागाई वाढली तर त्यावेळेला तुमचा रोजगार वाढतो किंवा बेरोजगारी कमी होते. आणि महागाईचा दर जर खाली यायला लागला तर तुमचा रोजगार कमी होतो किंवा बेरोजगारीचा दर वाढतो. ह्या दोन्हीच्या मधल्या ह्या व्यस्त प्रमाणाचा जो कर्व आहे किंवा ज्याला वक्र आहे त्याला म्हटलं जातं फिलिप्स कर्व. ही आहे फिलिप्स कर्वची कन्सेप्ट. अशाच बऱ्याच साऱ्या संकल्पनांसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. थँक्यू व्हेरी मच.